घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की जर मी माझी सगळी मालमत्ता आईच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर केली तर मग मला पत्नीला पोटगी देण्यापासून वाचता येईल का? अनेकांना वाटतं की ही एक प्लॅनिंग आहे किंवा हा एक मास्टर प्लॅन आहे, पण कायद्याच्या नजरेमधून हा विचार तुम्हाला बराच महागात पडू शकतो. भारतीय कायद्यानुसार पत्नीचा देखभालीचा हक्क, राईट टू मेंटेनन्स, हा अत्यंत सुरक्षित आहे. कोर्ट फक्त तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे हेच पाहत नाही, तर तुमची कमावण्याची क्षमता, अर्निंग कॅपॅसिटी आणि तुमच्या राहणीमानाचा दर्जा, आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, सुद्धा विचारात घेतलं जातं. जर तुम्ही कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केली असेल तर कोर्ट ते सहज ओळखून काढू शकतं. अशा कृत्याला फ्रॉड्युलंट ट्रान्सफर असं मानलं जाऊ शकतं. पतीची वैवाहिक जबाबदारी ही कायदेशीर बंधन आहे. मालमत्ता आईच्या नावावर जरी असली तरी सुद्धा जर पतीकडे उत्पन्नाचं साधन असेल तर कोर्ट त्याला पोटगी देण्याचे आदेश तातडीनं देऊ शकतं. इतकंच नाही तर मालमत्ता लपवण्याचा प्रयत्न जर केला तर कोर्ट तुमच्यावर दंड सुद्धा आकारू शकतं किंवा मग कडक ताशेरे ओढू शकतं. कागदोपत्री बदल करून तुम्ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी झटकू शकत नाहीत आणि त्यामुळे अशा चुकीच्या पळवाटा शोधण्यापेक्षा कायदेशीर सल्ला घेणं कधीही उत्तम. पत्नीचा देखभालीचा हक्क हा कायद्याने संरक्षित आहे आणि तो डावलणं सोपं नाहीये.